नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो आहोत पनीरची भजी किंवा पनीरचे पकोडे. त्यासाठी आपण काय करायचं आहे, सर्वप्रथम भजीचं पीठ बनवून घ्यायचं आहे. तर एका भांड्यामध्ये मी इथे 1.5 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडासा हिंग घालून घ्यायचं आहे. साधारण चिमूटभर हिंग आहे. पाव चमचा आपण यामध्ये हळद घालून घेतो आहोत आणि थोडंसं आपण यामध्ये लाल तिखट घालून घेतो आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी ऑप्शनल आहेत. तुम्हाला हवं असेल तुम्ही लाल तिखट घालू शकता. थोडंसं मीठ घालून घेतलं आहे, चवीपुरतं एकत्र करून घ्यायचं आहे. थोडं-थोडं पाणी घालून आपण याला मस्त कालवून घ्यायचं आहे. आपल्याला भजीचं थोडंसं पातळसर असं पीठ इथे कालवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. आता याच्यामध्ये 1 इंच एवढे आपले पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि सर्व पनीरचे तुकडे मी इथे घालून घेतलेले आहेत. छान लोखंडी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. आता मध्यम आचेवर असताना आपल्याला यामध्ये पनीरचे तुकडे सोडून घ्यायचे आहेत. छान सर्व बाजूने त्यांना पीठ कोट करून घ्यायचं आहे आणि यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. छान आता कुरकुरीत होईपर्यंत साधारण 2-3 मिनटं त्यांना व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. बाहेरचं आवरण सोनेरी तपकिरी रंगावरती झालं की आपल्याला त्यांना काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले छान कुरकुरीत पनीरच्या भज्या तयार झालेल्या आहेत. आता हे असे पकोडे तयार झाले की गरम असताना आपण यावरती चाट मसाला घालून घ्यायचा आहे. आता जेव्हा मी सर्व्ह करणार आहे त्यावेळेला तुम्ही पाहू शकता मी यावरती चाट मसाला घातलेला आहे. थोडीशी मी एक त्याच्यावरती सॉसची एक ड्रिप सोडलेली आहे. तर हे सगळं ऑप्शनल आहे. चाट मसाला घातल्यानंतर याची खूप चव अप्रतिम लागते. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे कॉमेंट्स नक्की कळवा. धन्यवाद.